नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यामधून. या जिल्ह्यामध्ये अहिरा नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये राहणारी 38 वर्षे वय असलेली विधवा महिला मधुदेवी. या मधुदेवीचा पती तिला 3 वर्षापूर्वी सोडून गेला होता. याला साप चावल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला होता, जो की चारा आणण्यासाठी रानामध्ये गेलेला होता. या मधूचा पती जेव्हापासून गेला तेव्हापासून हिचं जगणं अवघड झालं होतं. एकट्या विधवा महिलेचं जगणं गावामध्ये, ते पण एकटी असताना, खूप अवघड असतं. त्याचं कारण असं की गावातला प्रत्येक तरुण तिच्यावरती डोळा ठेवून असतो. कधी आपल्याला एक चान्स भेटतोय आणि आपण हिच्या चान्सवरती डान्स करतोय असंच त्यांची इच्छा असते. प्रत्येकजण हिच्यावरती वाईट नजर ठेवून असायचा. याच नजरेपासून वाचत वाचत मधुदेवी 3 वर्ष झालं संसाराचा गाडा ओढत होती. हायवेच्या कडेला 1 एकर जमीन होती. त्या जमिनीमध्ये येणारा चारा पिकवून 3-4 गायी होत्या घरी, त्या गायींना आणून द्यायची. त्याच्यातून दुधाचा पैसा यायचा. त्याच्यावरती तिचा संसार चालू होता. या मधुदेवीला 11वीमध्ये शिकणारी दुर्गा नावाची एक पोरगी होती. एकदम दिसायला सुंदर होती, हुशार होती. शाळेमध्ये दिवसभर अभ्यास करायची. स्वप्न होतं की आपली गरिबी दूर करायची, आईच्या अंगावरची संकटं सगळी दूर करायची. दिवसभर अभ्यास करून घरी येऊन आईला कामात मदत करू लागायची. या मधुदेवीकडे जी 1 एकर शेती होती ना, ती हायवेच्या कडेला होती आणि आता तो हायवे मोठा करायचा विचार चालू होता सरकारचा. त्यामुळे या जमिनीची किंमत आता करोडोमध्ये गेलेली होती. याच जमिनीवरती गावातल्या खूप लोकांची नजर होती. त्यातीलच एक मनोज नावाचा तिच्या शेजारी राहणारा हवालदार होता, जो की जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता. याची नजर त्या जमिनीवरती गेली. त्यावेळेला तो मधूला सारखं म्हणायचं की जमीन विक, जमीन विक. ती पण काय जमीन विकण्यासाठी तयार नाही. म्हणायची माझं आयुष्य याच्यावरती चालतं आणि मी जमीन विकून काय करू. कारण लोकांचं असं म्हणणं होतं की याला धमकी देऊन, एकटी महिला आहे, हिच्याकडून जमीन आपण घेऊ 10-5 लाखामध्ये आणि ती सरकारला करोडो रुपयामध्ये विकू. असाच हा मनोज होता. मनोजचा प्लॅन फेल झाल्यानंतर हा तिला कायम त्रास देऊ लागला होता काही ना काही कारणावरून. या मनोजचं 2 चेहरे होतं. एक तर पोलीस स्टेशनमध्ये असल्यामुळे सगळ्यांना भारी वाटायचा. दुसरा चेहरा एकदम रिश्वतखोर, एकदम नालायक, नीच व्यक्ती. ज्या वेळेला अंधार पडायचा त्यावेळेला खरं याचं रूप बाहेर यायचं. हा कोणत्याही महिलेला सोडत नव्हता. नाड्याचा ढिल्ला होता, दारू प्यायचा आणि प्रत्येक महिलेवरती याची वाईट नजर असायची. या मधूवरती पण याची वाईट नजर होती. पण आता ही मधू कशी तरी वाचली होती. नाहीतर याने गावातल्या प्रत्येक महिलेला येडा आणला होता. रात्र झाली म्हणलं की कुठली तरी महिला घेऊन यायचा घरी आणि तिच्यासोबत वेळ घालवायचा. असा हा मनोज होता. या मनोजनं खूप प्रयत्न करून पण त्याला जमीन नाही मिळली ना, त्यावेळेला त्याने हिच्यासोबत वेळ घालवायचा विचार करू लागला. या 1 एकर जमिनीसाठी मधू आणि तिच्या पोरगी दुर्गा देवीसोबत पुढे चालून असा काही कांड घडणार होता. त्याच्यामुळे या दोघींना जेलमध्ये जावं लागणार होतं. तर मित्रांनो, तारीख होती 10 एप्रिल 2026ची. या दिवशी तिची पोरगी दुर्गा देवी ती आईला सांगते की मी शाळेला चालली. त्यावेळेला तिची आई तिच्यासाठी डबा वगैरे करून देते. तिची पोरगी शाळेला गेल्यानंतर त्यावेळेला ही मधुदेवी विचार करते की गायींना चारा आणायला जावं लागेल. 10 एप्रिल 2026चा तो दिवस होता. सकाळचे 9 वाजता ही दुर्गा देवी तिच्या आईला म्हणते की आई मी कॉलेजला चालले. त्यावेळेला तिची आई तिच्यासाठी डबा वगैरे करून देते आणि ही तिची सायकल घेऊन 1.5 किलोमीटर दूर असलेल्या कॉलेजवरती जाते. दिवसभर अभ्यास करायचा हेच तिच्या डोक्यात, तिचा अभ्यास चालू होता. दुसरीकडे तिची आई मधुदेवी विचार करते की दिवसभर आता या गायींना काय टाकायचं, रानामध्ये थोडाफार चारा आहे तोच काढून आणावा, असा विचार करून ही रानामध्ये गेली. मधुदेवी रानामध्ये पोहोचल्यानंतर चारा काढू लागली. हिच्या शेजारी एका ग्रामसेवकाचं घर होतं आणि रान पण त्याच ठिकाणी होतं. हा ग्रामसेवक मानसिंग नावाचा त्या ठिकाणीच होता. याची ही नजर हिच्या शेतावरती होती. शेजारी चिटकून जमीन होती, त्यामुळे याला हक्क होता घेण्याचा जमीन. त्यामुळे हाही तिच्या मागं लागला होता की मधू मला विकून टाक जमीन, तुला चांगला पैसा देईल. पण ही काही विकण्यासाठी तयार नव्हती. या तारखेला हा त्या ठिकाणी आला. तिला म्हणू लागला की जमीन विक, नसेल तर मी तुझं जगणं अवघड करून टाकेन. तू जर जमीन नाही विकली तर गावामध्ये मी तुझी बदनामी करेन आणि गावातून हाकलून देईल. तसंही या जमिनीवरती माझाच कब्जा होणार आहे लवकर. ही मधुदेवी त्याच्यासोबत थोडाफार वाद करते आणि त्या ठिकाणाहून चारा घेऊन गावात येते. रात्रीचे 7 वाजता तिच्या पोरीसोबत जेवण करत असताना ही त्या ठिकाणी रडू लागते. पोरगी म्हणते काय झालं, ही घडलेली पूर्ण घटना सांगते. त्यावेळेला ही मधूला तिची पोरगी काय म्हणते, आपल्या शेजारी जो हवालदार राहतो ना त्याच्याशी मदत मागणार.
त्यावेळेला त्या मधूच्या डोक्याची टूप पेटते आणि त्या हवालदारापाशी जाते. जो मनोज नावाचा हवालदार होता तो त्याच्या घरीच बसलेला होता. मधूला येताना बघून त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक आली, तोंडामध्ये पाणी येऊ लागलं. पण तो त्याची जी भावना आहे, वासना आहे ती कंट्रोल करत होता आणि तिची येण्याची वाट बघितली. ती ज्या वेळेला त्याच्यापाशी पोहोचली त्यावेळेला म्हणतो की बोला की काय मन बदललं का काय, विकायची आहे ना जमीन? त्यावेळेला ही मधू त्याला म्हणते की नाही मला जमीन तर विकायची नाही. त्याला थोडंफार इमोशनल करायचा प्रयत्न करते. तो पण नाटक करतो की इमोशनल झालो आहे, मला नाही घ्यायची आता जमीन. त्यावेळेला ही म्हणते की आपल्या गावातला जो ग्रामसेवक आहे ना, मानसिंग नावाचा जो ग्रामसेवक आहे ना, तो माझी जमीन कब्जा करायचा विचार करतोय. हा मनोज तिला म्हणतो आम्ही असताना तसा काय कब्जा करू देईल आम्ही, पोलीस उगाच आहे आम्ही, असा म्हणून म्हणतो की ठीक आहे एक काम कर, उद्या सकाळी 7 वाजता माझ्यापाशी ये, तुझ्या शेतामध्ये जाऊन त्याला एकदा आपण बघू. ही सकाळी 7 वाजता त्याच्या घरी पोहोचते. हा मनोज गाडी काढतो, गाडीवर तिला बसवून त्याच्या शेतामध्ये घेऊन जातो. तिथं पोहोचल्यानंतर हा मानसिंग नावाचा ग्रामसेवक तिथंच होता. त्याच्यापाशी पोहोचतो हा आणि त्याला म्हणतो का रे माज आला या तुला, जमीन ताबा करायचा विचार करतोय काय तू? तुला जर नीट राहायचं असेल तर नीट राहा, नसेल तर आम्ही पोलीस आहेत, तुझी कातडी काढल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेला असे शब्द हा मानसिंग ऐकतो त्यावेळेला पैशाचा माजलेला हा मानसिंग त्याला बाजूला बोलवतो आणि म्हणतो की हो. त्याला म्हणू लागतो की विषय असा आहे की मला माहिती आहे तुला पण ही जमीन हवी होती पण तू घेऊ शकला नाही. जर तू ही जमीन मला मिळवून द्यायचा प्रयत्न केला तर मी तुला 5 लाख रुपये देईन. ज्या वेळेला 5 लाख रुपये हा मनोज ऐकतो त्यावेळेला याच्या तोंडाला पाणी सुटू लागतं आणि हा त्या मधूपाशी जाऊन म्हणू लागतो की आता काय करणार आहे तू एका एकर जमिनीनं? एक जमीन पोरीचं लग्न कर, तसंही तुझी पोरगी खूप सुंदर आहे, तिच्यावरती नाही कुणाची आमच्यासारख्याची नजर पडायची, त्याच्या आधी लग्न करून टाक, जमिनीकडून पैसा येतो त्यातून. पण मधू त्याला नकार देऊ लागते. आता या दोघांची त्या ठिकाणी नियत खराब होते. दोघं तिच्याकडे बघत होते. हे दोघं तिच्याकडे बघत असताना यांना राग येतो, म्हणतो की जमीन कशी काय विकू शकत नाही आमच्यासारख्या मोठ्या व्यक्तींना. त्यावेळेला हा जो ग्रामसेवक आहे मानसिंग नावाचा, हा त्याला म्हणतो की घ्यायचं का हिला रिंगणात? त्यावेळेला या दोघांचं ठरतं. तिचं तोंड दाबतात आणि शेजारीच असलेल्या ऊसाच्या शेतामध्ये घेऊन जातात. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिच्या शरीरावरचे एक 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 कापडं काढू लागतात. एक जण व्हिडिओ बनवत होता तर एक जण तिची शरीराची इज्जत काढत होतं. आता हे बारी बारीनं या दोघांचं चालूच होतं. आता हे दोघं तिच्यासोबत हे वाईट काम तोपर्यंत करत राहतात जोपर्यंत या दोघांचं मन भरत नाही. ज्यावेळेला या दोघांचं मन भरतं त्यावेळेला हिला धमकी देऊन सोडतात की तू जर आम्हाला जमीन नाही दिली तर हे आम्ही तुझ्यासोबत कायम करत राहील आणि जर बाहेर कोणाला सांगितलं तर तुझी खैरच नाही, तुझ्या पोरीला तुला संपवून टाकीन, तुझी जमीन तर मग आमचीच होईल. ज्यावेळेला ही मधू असं ऐकते त्यावेळेला तिच्या पायाखालची जमीन सरकते. कारण हिच्यासोबत वाईट काम झालं होतं तरी कंप्लेंट पण करू शकत नव्हती कोणापाशी. कारण वाईट काम करणारा ग्रामसेवक आणि पोलीसच होता, यांच्याच हातात कायदा असतोय. त्यामुळे ही शांत बसते आणि घरी जाते. घरी पोहोचल्यानंतर तिची पोरगी विचारत होती की काय झालं, पण ही काही बोलण्याच्या तयारीत नव्हती, शांत शांत राहू लागली होती. कायम ज्या वेळेला मधू दिसेल त्यावेळेला तिला रिंगणात घ्यायची आणि तिच्यासोबत ते वाईट काम करायचे, वरून तिला धमकी द्यायची की जमीन आमच्या हातात दे. पण मधू हे सगळं सहन करत होती. पण किती दिवस सहन करणार होती? त्यालाही काहीतरी लिमिट असतं. ते लिमिट कधीतरी संपणार होतं. या मनोज आणि मानसिंगसोबत पुढे चालून असा काही कांड होणार होता, त्याच्यामुळे यांना यांचं जीवन संपवावं लागणार होतं. ते तर आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत. पण मला सांगा मित्रांनो, हे दोघं करत होते ते कितपत योग्य होतं? जर तुम्हाला वाटतं योग्य आहे तरी कमेंट करा, तुम्हाला वाटते अयोग्य आहे तरी पण कमेंट करा मला. 18 एप्रिल 2026चा तो दिवस होता. सकाळची 8-9 वाजता दुर्गादेवी तिच्या आईला म्हणते की आई आपल्याला चारा आणायला जायचं नाही का, बघते मुके प्राणी किती ओरडत आहेत, त्यांना चारा लागेलच. त्यावेळेला तिची आई शांत बसली होती. तिला आता रानात जायची पण भीती वाटू लागली होती. ती तिला नकार देते. पण शेवटी जनावरांचं ओरडणं ऐकून ती चारा आणण्यासाठी तयार होते. दोघी त्यांचं कापड घेऊन ते चारा बांधण्यासाठी आणि एक हातामध्ये विळा घेऊन चारा कापण्यासाठी जातात. रानामध्ये पोहोचून चारा कापू लागतात. त्यावेळेला शेजारी असलेला ग्रामसेवक मानसिंग नावाचा, मी जसं की तुम्हाला सांगितलं हा तिच्यासोबत वाईट काम करायचा, हा तिला बघतो त्यावेळेला आणि बघतो की तिच्यासोबत तिची पोरगी पण आली आज. त्यावेळेला हा मनोजला कॉल करतो. मनोज म्हणतो की मी ड्युटीवरती आहे, काय झालं बोल पटकन. हा तिला सांगतो की तिच्यासोबत तिची पोरगी आलेली आहे, आज त्याच्यासोबत करायचं का, दिसायला तर एक नंबर आहे, सुंदर आहे, बघ तू येत असेल तर आज आपण करू. त्यावेळेला याची ही इच्छा होते. त्यावेळेला म्हणतो मी 1 तासातच आलो.
हा त्याला सांगतो की येताना दारूचे 2 बाटल्या घेऊन ये. हा ठेक्यावरती थांबून येताना गाडीवरती 2 बाटल्या टाकून घेऊन येतो. मानसिंगपाशी पोहोचल्यानंतर बघतो त्या दोघी त्या ठिकाणी चारा कापत आहेत. आता तिच्यासोबत मधू पण होती, त्यामुळे हे दोघं ती बाजूला सरकण्याची वाट बघू लागतात आणि बसून दारू पिऊ लागतात. काही वेळानंतर दुर्गा तिच्या आईला म्हणू लागते, "काही मला तहान लागली." ती बोर चालू करायला जाते, पण बोर खराब झालेला होता, पाणी नव्हतं. आता 1 किलोमीटर दूरवरती तिचं गाव होतं. ती तिच्या पोरीला म्हणते की गावातनं जाऊन घरनं पाणी घेऊन येते, तोपर्यंत तू चारा काढ. ज्या वेळेला तिची आई बाहेर जाते, या दोघांच्या तोंडाला पाणी सुटू लागतं आणि हे दोघं त्या दुर्गापाशी पोहोचतात. दुर्गाला बघून हे दोघं तिच्यावरती तुटून पडतात. दुर्गाला उचलून शेतामध्ये घेऊन जातात आणि तेच करू लागतात जे की त्यांनी तिच्या आईसोबत केलं होतं. आता ही दुर्गा ओरडत होती, पण हे दोघं काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दारूने पूर्ण नशेत होते. त्यामुळे या दोघांनी मनसोक्तपणे तिच्यासोबत ते वाईट काम केलं आणि तिला धमकी दिली की तुझ्या आईला मारेन, तुला पण मारेन. जसे की तिच्या आईला धमकी दिली होती की पोरीला मारेल, तशी यांनी हिला धमकी दिली. त्यामुळे ही शांत बसली. आता कुणाला सांगू पण शकत नव्हती, इज्जत जाईल. हिला याची भीती होती की गाववाले यांना नावं ठेवतील, म्हणून ही शांत बसली. आई येण्याची वाट बघत होती. ज्या वेळेला मधुदेवी आली त्या ठिकाणी बघते तर तिची पोरगी शांत आहे. विचारते काय झालं, तर ती म्हणू लागते की एवढा टाईम लागतो तुला पाणी घेऊन यायला गावातनं. ती म्हणते की मी माझी एक मैत्रीण भेटली होती, तिच्यासोबत गप्पा मारत बसली होती. आता त्या ठिकाणी ती पाणी पिते. दोघं चारा कापायला लागतात. चारा कापून घरी घेऊन जातात. सायंकाळचे 7-8 वाजता ही मधुदेवी जेवण बनवून तिच्या पोरीला खाऊ घालायचा प्रयत्न करते, तरी पण खात नाही. आता हिला समजत नव्हतं की काय विषय झाला आहे, पण ती विचारत होती तिला की काय झालं सांग, काय झालं सांग. सांगण्यासाठी तयारच नव्हते. या मायलेकींनी यांच्यासोबत झालेला विषय दाबून टाकला होता. कोणालाही कानोकान खबर होऊ दिली नव्हती इज्जत जायच्या नावाखाली. काही दिवसानंतर या दोघी पुन्हा चारा काढण्यासाठी गेलेले होते. मानसिंग त्या ठिकाणीच होता. तो त्याच्या मित्राला कॉल करतो मनोजला. मनोज सुट्टीवरती होता, त्यामुळे पटकन त्या ठिकाणी आला. ज्यावेळेला त्या ठिकाणी आला दारूच्या नशेमध्ये होते दोघं पण, फुल दारू पिलेले. बघितलं या मायलेकी आंब्याच्या सावलीखाली बसलेत. त्यांच्यापाशी गेले. दोघांनी एकेकीला उचललं, झाडाखाली नेलं. त्या ठिकाणी त्यांच्यासोबत ते काम करू लागले वाईट, जे त्यांनी अगोदर केलं होतं. तरी पण या दोघांचं मन भरत नाही. काही वेळानंतर ज्याने अगोदर आईला नेलं होतं आता ते पोरगीला घेऊन जातात. पुन्हा तेच वाईट काम करू लागतात. या दोघींसोबत त्यांचं मन भरेपर्यंत काम केल्यानंतर ते त्यांच्या रानात जाऊन दारू पिऊ लागतात. आता या दोघी महिला एका झाडाखाली बसून रडू लागतात. या दोघी पश्चाताप करू लागतात की आम्ही अगोदर कोणाला सांगितलं असतं, शेजापाजाऱ्याला किंवा पोलीस स्टेशनमध्ये गेलो असतो, तर आपल्यासोबत हे घडलंच नसतं, असा विचार करून रडत होत्या. त्यावेळेला ही दुर्गा तिच्या मोबाईलमधून नंबर काढून तिच्या चुलत भावाला फोन लावते. सुजित नावाचा, तो घरीच होता. त्याला फोन लावते आणि म्हणते येताना एक कुऱ्हाड घेऊन ये, पटकन रानात ये. तो एका शेजाऱ्या मित्राची गाडी घेतो, रानात पोहोचतो. ज्यावेळेला दुर्गा आणि त्याच्या चुलतीला बघतो, या दोघी तर रडत आहेत. या दोघींना विचारू लागतं की काय झालं विषय मला सांगा. त्यावेळेला या दोघी सांगू लागतात असं असं घडलंय. आता हा म्हणतो की चला पोलीस स्टेशनमध्ये. मधू म्हणते की नाही, पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर आपल्याला कोणी साथ देणार नाही, कारण यामध्ये शामीलच पोलीस आहे, त्यामुळे तिथं जाण्याचा काही उपयोगच नाही. दुर्गा म्हणते तू कुऱ्हाड आणली का? तो म्हणला आणली मी. तिथं एक पडलेला, यांच्या हातात एक विळा होता आणि तिथे एक कुऱ्हाड होती दुसरी. ती कुऱ्हाड घेतात, प्रत्येकजण आपापल्या हातात घेतात आणि ते दोघं आणि या मानसिंगच्या शेतामध्ये पोहोचतात. त्या ठिकाणी बघितलं तर हे दोघं नशेमध्ये आंब्याच्या झाडाखाली झोपलेले आहेत. त्यावेळेला या तिघांना त्यांचा राग कंट्रोल होत नाही. तिघांनी एकमेकांनी या दोघांवरती वार करायला चालू केले. कुणी मानसिंगवरती केला तर कुणी मनोजवरती. पण मनोज थोडा शुद्धीत आला, त्याला थोडं लागलं होतं, दारूच्या नशेत होता. तो उठून पळायचा प्रयत्न करतो, पण मानसिंग त्या ठिकाणी संपला होता. मनोजला लगेच त्या सुजितने पकडलं आणि त्याच्या नरड्यावरती 2 तुकडे केले आणि त्याच्या नरड्यावरती कुऱ्हाड घालून त्याच्या शरीराचे 2 तुकडे केले. एक तुकडा इकडे, एक दुसरीकडे. त्या दुर्गादेवीने हवालदार असलेला मनोज त्याचे गुप्तांग धरले आणि इळ्याने कापलं आणि तेच घेऊन पोलीस स्टेशनमध्ये. आता हा सुजित म्हणतो की आपण जर पळून गेलो तर 2 दिवसात आपण पकडले जाऊ नक्कीच, तर काय करायचं, सरेंडर होऊ, थोडीफार शिक्षा कमी होईल. त्याने पोलिसांना फोन केला आणि आम्ही अशी घटना केली म्हणून पोलिसांना सांगितलं. पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी पोहोचताच बघतात त्यांचा साथीदार मनोज आणि ग्रामसेवक त्या ठिकाणी पडलेले आहेत निश्चित. दोघांचं जीवन संपलेलं आहे. या तिघांना पकडलं. पोलिसांनी चौकशी करू लागले
तर यांनी घडलेली घटना पूर्ण सांगितली. पोलिसांना शरमसार झाले पोलीस, की आमचाच एक साथीदार असं करतोय आणि आम्हाला माहीतच नाही. आता पोलिसांनी भरलेल्या मनाने तिघांवरती कारवाई केली. पण ज्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले त्यावेळेला या दुर्गाने तिच्या हातात त्या मनूचे गुप्तांग होते ते पोलीस स्टेशनमध्ये फेकून दिले. एवढा राग बघून पोलीसही हैराण झाले आणि पुढे चालून या तिघांवरती कारवाई झाली. तिघांना 6-6 वर्षाची शिक्षा झाली. काही दिवसानंतर हे तिघं पण सुटून येतील. पण काही दिवसानंतर हे तिघं जेलमधून सुटतील नक्कीच. पण यांच्यासोबत जे वाईट घडलं ते पुन्हा भरून येईल का? नाहीच. मला सांगा मित्रांनो, या तिघांनी जे केलं ते चुकीचं होतं का बरोबर होतं? असं एखाद्याचं जीवन घालवणं सोपं नाही. तुमचं याच्यावरती काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा.